नमस्कार, मी तेजल किल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ, जय हरी. मी ज्योतिताई जाधव, राहणार शिंदखेड राजा. उद्या बलिप्रतिपदा आहे. त्यानिमित्त आपण बळीराजा या विषयावर आज थोडक्यात चर्चा करणार आहोत. आपल्या पुराणकथा, आपली मिथकं बळीराजाविषयी काय सांगतात, यापेक्षा बळीराजाचा खरा इतिहास काय आहे हा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर चला आपण सर्वजण बळीराजा हा किती महान राजा होता, त्याचा खरा इतिहास काय आहे हा थोडक्यात जाणून घेऊयात. 7 काळजाच्या आत जपून ठेवावा असा ठेवा म्हणजे बळीराजा होता असं म्हटलं जातं, कारण तो अतिशय शूर, पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष राजा होता. तसेच बळीराजाला संविभागी असं म्हटलं जायचं. संविभागी म्हणजे त्या काळामध्ये जी शेती केली जायची त्याला जोड व्यवसाय हा पशुपालनाचा होता. पशुपालन हा सुद्धा मुख्य व्यवसाय होता आणि पशूंची माणसांसारखीच काळजी घेतली जायची. त्या काळामध्ये आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की बळीराजा हा संविभागी राजा असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. तर संविभागी म्हणजे समान वाटणी करणारा, समान भाग करणारा असं आपल्या लक्षात येईल. म्हणजे जे प्रभाग असायचे, जो भाग असायचा, जी शेती असायची, मग ती सगळ्यांनी मिळून कसायची, तिच्यामध्ये मशागत करायची, तिच्यामध्ये कष्ट करायचे. पण जेव्हा पीक येईल तेव्हा मात्र ह्या सगळ्याची समसमान वाटणी सगळ्या कुटुंबांमध्ये, सगळ्या प्रजेमध्ये केली जायची. त्यामुळे बळीराजाला संविभागी राजा असं सुद्धा म्हटलं जातं. आणि त्यामुळे त्याचा फायदा एक होता की राज्यामध्ये कुणीही गरीब श्रीमंत नव्हता, उच्च नीच असा भेदभाव नव्हता. मग बळीराजाचं राज्य हे अतिशय उत्कृष्ट, ज्याला आपण म्हणू अतिशय प्रजाहित दक्ष बळीराजा हा राजा होता. मग असं असताना सुद्धा आपले मिथक, आपल्या पुराणकथा हे सांगतात की बळीराजा हा म्हणजे भक्त प्रल्हाद, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, भक्त प्रल्हादाचा मुलगा विरोचन आणि विरोचनाचा पुत्र बळीराजा ही आपल्याला त्यांची जी वंशावळ म्हणता येईल किंवा त्यांचं राजघराणं म्हणता येईल, आपल्याला ते सांगता येईल. पण मग असं असताना त्याचा संबंध जो आहे तो असुर घराशी जोडला जातो, किंवा बळीराजा हा असुरवंशी राजा होता, तो दुष्ट होता, म्हणून वामनाने त्याला पाताळी गाडला आणि त्याच्या डोक्यावर पाय ठेवला असं आपल्याला बघायला मिळतं. असा मिथकं आपले पुराणकथा सांगतात. त्यामध्ये आपली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ते चित्रसुद्धा आहे. आता उद्या तुम्हाला बघायला मिळेल, बऱ्याच ठिकाणी असतं ते, किंवा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं व्हॉट्सअप, फेसबुकला वगैरे, की बळीराजा च्या डोक्यावर त्या बटुक वामनाने पाय ठेवलेला आहे आणि बळीला पाताळात घातलं. आणि ती कथा अशी आहे की बळीराजा हा जो आहे तो वामन त्याच्याकडे दान मागायला म्हणून येतो आणि बळीराजा खरंच दानशूर होता. तो कधीच कुणाला नाही म्हणत नव्हता, कधीच कुणाला निराश करत नव्हता. मग त्या ठिकाणी वामन आल्यानंतर त्यांनी सांगितलंय की मागितलंय काय, तर मला 3 पावलं जमीन पाहिजे आणि ती जमीन मला यज्ञ करण्यासाठी पाहिजे. मग राजाने त्याला 3 पावलं देण्याची कबूल केले. पण मग त्यांनी एक पाय धरतीवर ठेवला, दुसरा पाय त्यांनी स्वर्गात ठेवला आणि तिसरा पाऊल ठेवायला जागा नव्हती. तर मग यांनी तर वचन दिले की मी तुम्हाला 3 पावलं जमीन देतो. मग हे तिसरा पाय त्यांनी बळीराजाच्या मस्तकावर ठेवला आणि बळीराजा पाताळात गडप झाला, अशी ती कथा आहे. तर वैज्ञानिकदृष्ट्या आजच्या काळामध्ये, आजच्या युगामध्ये शास्त्रीयदृष्ट्या आपण थोडं चौकस बुद्धीने विचार केला तर ही कथा आपल्याला किती खोटी वाटते किंवा निरर्थक वाटते. कारण जर आपल्या महिला आजही म्हणतात, पहा, इडापिडा टळो बळीचे राज्य येऊ. मग बळी जर इतका चांगला राजा होता तर त्याला पाताळात का गाडलं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. तर मग त्यासाठी आपल्याला थोडंसं अजून मागे जावं लागेल की जेव्हा मग सिंधू संस्कृतीमध्ये त्या दऱ्याखोऱ्यांमध्ये ही शेती विकसित केली, हे राज्य विकसित केलं. बळीराजा इतका पराक्रमी राजा होता की त्याचं राज्य हे 9 खंड्या होतं. 9 खंड्या म्हणजे आजच्या अफगाणिस्तानपर्यंत ते राज्य होतं. आणि प्रत्येक प्रभाग जे असायचा, जसं राज्य आज आहे, तेव्हा राज्य ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. पण प्रत्येक प्रभागावर एक प्रमुख असायचा आणि त्या प्रमुखाला खंडोबा म्हटलं जायचं. मग हे खंडोबा जे होते, हे जे प्रमुख होते, हे सर्व राज्यांचा कारभार बघायचे आणि ते राज्य विस्तारित झालेलं आहे. आजही पहा तुम्ही, तामिळनाडू असेल, केरळ असेल, अनेक ठिकाणी आपल्याला बळीराजाचं पूजन करताना लोक दिसतात. मग
असं असताना का बळीराजा एवढा शूर, एवढा पराक्रमी असताना, एवढा जाज्वल्य इतिहास ज्या बळीराजाचा आहे, त्याच्यावर ही वेळ का आली, का बरं त्याला पाताळात गाडलं असावं? तर आर्यांचं जेव्हा आगमन झालं त्यावेळी, कारण मी जसं सांगितलं, अतिशय आदर्श आणि संविभागी राजा, ज्याला उच्च नीच, गरीब श्रीमंत, जाती भेद हे कुठलेही भेद माहीत नव्हते, असा बळीराजा. आणि आर्यांच्या आक्रमणानंतर मात्र आर्यांनी काय केलं की या ठिकाणी यज्ञ संस्कृती सुरू केली. मग यज्ञ आले, कर्मकांड आले आणि त्यामधून बाकी लोकांचं त्यांनी शोषण करायला सुरुवात केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईडा कशाला म्हटलं जायचं? ईडा म्हणजे त्या काळामध्ये आर्य लोक गायींची आहुती द्यायचे यज्ञामध्ये, किंवा गायी भाजून खायचे अक्षरशः, असा उल्लेख आहे आपल्याला साळुंके सरांच्या पुस्तकामध्ये याचे संदर्भ सापडतात. तर मग अशा पद्धतीने मग त्या गायी कुठून आणायच्या? तर हे कष्टकरी शेतकरी लोक ज्यांच्यावर बळी जीवापार प्रेम करायचा, म्हणजे तर शेतकऱ्यांवरच नाही तर त्या गुराढोरांवर सुद्धा बळीराजाचं अतिशय प्रेम होतं. हे सगळे लोक मग काय करायचे की हे जे आर्य लोक आहेत यांच्या गायी पळवू लागले. म्हणजे याला ईडा म्हणलं जायचं. म्हणजे त्यांचा यज्ञ असला की त्यांना वाटेल तिथली गाय ते धरून आणायचे आणि त्या यज्ञामध्ये आहुती द्यायचे किंवा ते गायीचं मांस खायचे. मग अशा पद्धतीने याला ईडा असं नाव होतं की ही ईडा जी आहे ही ईडा टळली पाहिजे, म्हणून ते ईडा पिडा टळो. ईडा ही पीडा आहे, म्हणजे वेदना देणारा घटना आहे. तर कारण तुमच्या दावणीला बांधलेलं, तुमच्या गोठ्यात बांधलेलं छोटं वासरू ज्याला तुम्ही जीवापाड प्रेम करता, मोठं करता, आणि ते कुणीतरी ओढून नेतंय, म्हणून मग ते तेवढं त्रासदायक त्या काळामध्ये त्या लोकांना वाटायचं. म्हणून म्हणलं जायचं की ईडा ही पीडा आहे आणि ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येऊ. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींना बळीराजाने विरोध करायला सुरुवात केली. त्यांनी कर्मकांडाला विरोध करायला सुरुवात केली. त्याने यज्ञ संस्कृतीलाच विरोध करायला सुरुवात केली. की मग ब्राह्मण असतील, ऋषीमुनी असतील त्या काळचे, किंवा आर्य असतील, आर्यांचं आगमन झालेलं होतं त्या काळामध्ये किंवा होत होतं, टोळ्याच्या टोळ्या त्यांच्या भारतामध्ये येत होत्या आणि त्यांच्या येण्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे विस्कळीत झाल्या होत्या. बळीराजाचं एक जे आदर्श राज्य होतं ते सगळं विस्कळीत व्हायला सुरुवात झाली होती आणि बळीराजाने या सगळ्या गोष्टींना विरोध केला. मग वामनाने त्याच्या डोक्यावर पाय ठेवला ही कथा आपल्याला जर त्याचा उलगडा करायचा तर असा करता येईल की काहीतरी म्हणजे कपट करून, काहीतरी अशा पद्धतीचा छल करून, कारण वामन हा बटूक वामन होता आणि जो अतिशय फितूर, अतिशय दगाबाज, अतिशय ज्याला आपण काय म्हणू की पिळवणूक करणारा, दुसऱ्याची घातपात करणारा व्यक्ती होता. आणि त्यांनी काहीतरी अशा पद्धतीने बळीराजाची फसवणूक करून बळीराजाला यज्ञ संस्कृतीचं आव्हान देऊन की तुम्ही हे अशा पद्धतीचे यज्ञ, प्रत्यक्ष युद्ध त्यांनी केलंच नाही पण यज्ञ संस्कृतीमधल्याच कुठल्या तरी कर्मकांडामध्ये त्याला हरवून बळीचं सर्व राज्य त्यांनी हडप केलं. आणि मग राज्यच राहिलं नाही. या दुःखामध्ये बळीराजा काही दिवस तिथून नाहीसे झाले, निघून गेल्यानंतर कारण राज्य नसल्यामुळे आणि आता तो राजा नाही ह्याचीही त्याला जाणीव होती. तो एका गुफेमध्ये राहत होता तामिळनाडूच्या समुद्रकिनारी, असाही उल्लेख आपल्याला काही पुस्तकांमध्ये आढळतो. पण तिथून सुद्धा वामनाने त्याला कैद करून आणलं आणि एक वेळ यज्ञ पेटवून त्या यज्ञामध्ये अक्षरशः बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला त्या ठिकाणी आहुती देण्यात आली, असाही उल्लेख आपल्याला काही पुस्तकांमध्ये सापडतो. मग या ठिकाणी प्रश्न असा पडतो की बळीराजा ज्याच्या डोक्यावर यांनी पाय ठेवला, तर पाय ठेवल्यानंतर तो गडप झाला असं सांगितलं गेलं. म्हणजे बळीराजा अचानक नाहीसा झाला, अचानक अदृश्य झाला, बळीराजा गायब झाला. पण सामान्य जनतेला मात्र याचं अतीव दुःख होत होतं, कारण बळीराजाचं नेमकं काय झालं. बळीराजाची हत्या झाली हे काही पुस्तकांमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, पण त्या ठिकाणी घातपात हा वामनाने केला एवढं मात्र निश्चित लोकांना माहीत होतं. मग असं असताना सुद्धा, आणि यामध्ये बरेच पुरावे आपल्याला सांगता येतात. पहा, महात्मा ज्योतिराव फुले सुद्धा म्हणतात की वामन का घाली पाताळी बळी आणि प्रश्न विचारी ज्योती माळी. मग महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात की मी प्रश्न विचारतो, आणि तो प्रश्न सुद्धा कोणाला आहे की प्रश्न करी ज्योतिमाळी प्रश्न करी भटा. बामणांना मी प्रश्न विचारतो, बामण लोकांना म्हणजे ब्राह्मण लोकांना मी प्रश्न विचारतो की बळीराजा तुम्ही का पाताळामध्ये घातलात. अशा अनेक अभंगांमधून जनाबाईचा सुद्धा एक अभंग आहे पहा की त्या म्हणतात धुंद झाला तुझा दरबार
आणि पुण्यवंत तो पाताळी घातला. म्हणजे जो आमचा पुण्यवान राजा होता तो राजा तुम्ही पाताळामध्ये गाडलात, असं जनाबाई सुद्धा त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात. तुकोबाराय सुद्धा म्हणतात की त्यांच्या एका अभंगामध्ये की हा बळी जो आहे तो आमचा पूर्वज आहे. बळी जो आहे तो आमचा पूर्वज होता आणि मग आमच्या पूर्वजाची तुम्ही अशा पद्धतीने हाल केले किंवा जो आदर्श राजा होता त्याला तुम्ही अशा पद्धतीने संपवलं, असा उल्लेख आपल्याला तुकोबारायांच्या सुद्धा काही अभंगांमध्ये सापडतो. मग ही अशी कथा आहे, तर आपल्याला याचं अशा पद्धतीने उलगडा करता येतो. पण जर मग प्रश्न असा पडतो की त्याने जे 3 पावलं आहेत ते 3 पावलं म्हणजे प्रत्यक्षात आपण वैज्ञानिक दृष्ट्या किंवा आजच्या शास्त्रीय दृष्ट्या विचार केला तर हे शक्य नाही की एका व्यक्तीचा एक पाय जमिनीवर पडेल, एक स्वर्गात पडेल आणि तिसरा ठेवायला जागाच नाही, मग त्याने डोक्यावर पाय दिला, असं नाही. बळीराजाचा घातपात झाला, बळीराजाची हत्या झाली हे तर निश्चित होतं. पण तरीसुद्धा आपण वैचारिक दृष्टीने जर विचार केला तर ते 3 पावलं म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की बळीराजाने दिलेले हे 3 पावलं म्हणजे पहिलं पाऊल आहे की त्यांनी इथल्या समाजावर यज्ञ संस्कृती कर्मकांड हे सगळं थोपवलं. दुसरं असं आहे की त्यांच्या वाणीवर, त्यांच्या बुद्धीवर त्यांनी प्रभुत्व मिळवलं की या लोकांनी याच्या पलीकडे विचारच नाही केला पाहिजे. मी जे सांगतो ते मिथक, मी जे सांगतो ते पुराण. आणि त्यानंतर त्यांची वैचारिक ज्याला आपण म्हणू त्यांची विचार करण्याची क्षमता सुद्धा त्यांनी हरवून टाकली, तिथं सुद्धा त्यांनी अतिक्रमण केलं असं आपल्याला म्हणता येईल. असे 3 पावलं आपल्याला सांगता येतील. आणि आज जर आपण पाहिलं तर मग प्रश्न असा पडेल आपल्याला की जर आपला इतिहास असा आहे आपल्या पूर्वजांचा, कारण जसं मी सांगितलं बळीराजा हा अतिशय पराक्रमी शूर राजा होता आणि जो प्रजाहित दक्ष होता, 7 काळजाच्या आत आपण त्याला जपून ठेवलं पाहिजे असा आपला पूर्वज होता. मग आपण त्याचा असा घात झाल्यानंतर सुद्धा दिवाळी का साजरी करतो? तर आपले जे लोक होते म्हणजे त्या काळचे जे अतिशय भोळे भाबडे, अतिशय निरागस, आणि त्यांना असं वाटायचं की आजच्या दिवशी म्हणजे बलिप्रतिपदा ज्या दिवशी होती की बलिप्रतिपदेच्या दिवशी आपला बळीराजा आपल्यामधून निघून गेला, आपल्यामधून गायब झाला, तर कदाचित दुसऱ्या वर्षी जेव्हा बलिप्रतिपदा आली आणि त्यावेळी लोकांना असं वाटलं की कदाचित आज वापस आला तर तो, मग त्या दिवशी बळीराजाची आठवण म्हणून लोकांनी दिवे लावले, गोडधोड खायला केलं, नवीन कपडे, सगळं काही घरं सजवले वगैरे, की त्याला हे वाटावं बळीराजा जर यदा कदाचित वापस आला तर त्याला हे बघायला मिळावं की माझी प्रजा तेवढीच सुखी आहे की जेवढी माझ्या काळामध्ये होती. मी जेवढी लोकांची काळजी घेत होतो तेवढ्या त्या दृष्टीने त्यावेळी जसे लोक राहत होते तसेच माझी प्रजा आज सुद्धा आनंदी आहे, माझी प्रजा सुखी आहे, हे बळीराजाला दिसावं यासाठी लोकांनी प्रत्येक प्रतिपदेला लोक अशा पद्धतीने घरावर दिवे लावतात, जेवायला घरात गोडधोड करतात. आणि ही प्रथा तेव्हापासून चालत आलेली आहे. याचा अर्थ असा नाही की बळीराजा म्हणजे ते आपलं विघातक कृत्य होतं किंवा तशा पद्धतीने ते बळीराजा संपला आणि आपण आनंदोत्सव साजरा करू नये असं नाही. तर आपण करायला हरकत नाही आणि केला तरी आपण अशा पद्धतीने हे घर सजवणं, दिवे लावणं हे त्यासाठीच करतो की जेणेकरून यदा कदाचित बळीराजा हे पाहत असेल तर त्यांनी बघावं की माझी प्रजा किती सुखी आहे, आनंदी आहे. हा त्यामागचा इतिहास आपल्याला सांगता येतो. तृतास या ठिकाणी थांबूयात. नक्कीच कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हरी. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.